हॅलो फ्रेंड्स, दिस इज दुर्गा. वेलकम टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? मजेत ना? तर आज आम्ही चाललो आहे फिरायला म्हणजे एका शांतीच्या ठिकाणी. ग्लोबल विपासना पॅगोडा हे आहे बोरिवलीमध्ये म्हणजे गोराई क्रीकला आहे. बोरिवलीला उतरून जावं लागतं. तर आम्ही आलो आहे घाटकोपर टू बोरिवली मेट्रो. तर मग चला, आता आम्ही चेंज केले डी आर नगरला मेट्रो. आता आम्हाला मेट्रो मिळेल. तर चला बघूयात पुढचा प्रवास. बाबू इकडे हो. इथे माझी बॅग तुटली होती. ते रिपेअर करण्याचा प्रयत्न मी करत होती आणि मला मदत करते आमची सगळ्यात मोठी मेकॅनिकल इंजिनियर. आपण जे करू ते लहान मुलांना पहिले करायचं असतं. तर बघा, माझ्या हातातून बॅग वगैरे घेऊन तीच रेडी रिपेअर करण्यासाठी. चला, तर आम्ही फायनली आलो आहे बोरिवली स्टेशनला. तर तिथून आम्ही ऑटो करणार आणि ऑटोच्या नंतर तुम्ही बघायच. गार्डन विमान आहे, मोठा विमान आहे. ग्राउंड आहे बघा. गेले हा ती जो ऑटो त्याच्यामध्ये चिमूची मम्मी बसली आहे बघा. हा चला, तर आम्ही इथे आलो आहे गोराई खाडीला. इथे फेरीचे तिकीट्स मिळतात, म्हणजे इथे बोटने जायचं असतं पॅगोडाला जाण्यासाठी. तर चला, मग इथे तिकीट काढली आणि आम्ही गेलो बोटने. स्मेल येतोय ना इथे, वास येतोय ना. हळू एका लाईन मध्ये चिमू, तू धक्के मारतेस. फायनली चिमू तसं नाही.
मला पण पाहिजे. काकाच काढल्यावर तुला आता का कसं लावायचं ते कसं लावायचं. हिने पण घेतलंय की काय तुझ्या मम्मीने पण घेतलंय. बघ इकडे सगळ्यांनी घेतला आता. हे बघा इथून असं दिसतंय हे पॅगोडा सेंटर. म्हणजे आम्ही आता डेस्टिनेशनला पोहोचतच आहोत. तो आम्ही आता पोचलो आहे पोगोडाला आणि आम्ही इथे चिम्याजवळ पोगोडा. वाह बघा 2 माकड चालले. मोहब्बत में मोहब्बत को. एंट्रन्सला असं गार्डन आहे छान. वेगवेगळ्या फुलांची झाडे, मूर्त्या, असं खूप छान एंट्रन्स आहे. हे तू पण तू उघडा पटकन. तू पण ये. हा बघा इथे थोडा इथे. हा बस बघ इथे बघ तू बघ. चला इथे आलं तर इथे स्नॅक्स कॉर्नर असं लावलेलं आहे आणि भूक पण लागली होती तर मग चला खायला बसलो. इथे चिमूला हवी होती मॅगी. मग काय घेतली मॅगी मॅडम. ओ माय गॉड व्हॉट इज दिस. दिस नॉट मॅगी, दिस इज जांबो. इज इटिंग मॅगी. तोंड भरून इथेच अर्धा केला आपला. हा ना जेवणात पूर्ण. बोल काय यार 12 पण बुक करून 7 पण घेऊन टाकल्या लोकांनी.
इथे सगळं लागले. हे बाई ते चला तर आता खाऊन पिऊन झाल्यानंतर आम्ही पोचलोय एक्झॅक्टली पॅगोडा सेंटरला. चला चला चला. पाहिजे तुला चालू करून दे. हे त्यांचं ॲप आहे, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करत होते इथे. ते ज्यांना पाहिजे ते प्ले स्टोअरमधून इन्स्टॉल करू शकता. त्यावर सगळी माहिती मिळते. इथे असा नगाडा दिलेला आहे की ज्याचा आवाज येतो वाजवल्यानंतर, म्हणजे आपल्या धर्माचा नगाडा वाजवा असं टाईपमध्ये. तर हा आहे पॅगोडा. म्यानमारमध्ये जो पॅगोडा आहे त्याचं हे इथे प्रतीक म्हणून बांधलेलं आहे. बस वरतीच. इथे एकेकाचे फोटोशूट चालू होते. इथे बॅग चेकिंग वगैरे होते, त्याची ही लाईन लावली होती. मग बॅग चेकिंग वगैरे झाली आणि मग काही आम्हाला एंट्री मिळाली. वरती पोचल्यानंतर ही बघा वरून आहे, वरून व्ह्यू. हवा खूप जोरदार चालू होती. हळूहळू काय काय बघायचंय? वरती नाही आलं एवढे बाबू. खूप मोकळी जागा आणि खूप छान हवा होती, त्याच्यामुळे असं गोल गोल फिरावं असं आपोआप वाटत होतं. संप्रदाय न धर्म है, धर्म न बने दीवार, धर्म सिखाए एकता, मनुज मनुज में प्यार. संप्रदाय होवे प्रमुख, धर्म गौण जब होए, तभी धर्म के नाम पर खून खराबा होए.
इथे मेडिटेशन सेंटर होतं. तिथे आम्ही थोड्या वेळासाठी 10 मिनिटासाठी मेडिटेशन केलं. छी गणडी. बॅग कशी तोडलीस? मला द्यायची नव्हती ना म्हणून तोडली. हा व्हिडिओ आपण इथेच राहू. चिमूचे केस बघा कशी उडतायत. अरे बघा कशी रडते चिमू. अरे बघा कशी रडते चिमू. अरे बघा कशी. पायगोड्याच्या वरती जे टोक आहे ते आतून असं दिसतं. त्याला गुंबद असं बोलतात. हे जगातील सगळ्यात मोठ्या दगडापासून बनवलेलं आहे. 29 मीटर उंच आहे आणि हे कुठल्याही खांबाशिवाय बनवलेलं आहे. इतकी छान जागा मिळाली तर फोटोशूट कोण करणार नाही. तर मग काय आम्ही फोटोशूट केली. आणि इथे बघा असं धम्मचक्रसुद्धा आहे. सयाजी ओ बा खिन यांच्या स्मरणाप्रित्यर्थ हे पायगोडा सेंटर बांधलेलं आहे. ते 20व्या शतकातले बुद्धांच्या विचारांचा प्रचार करणारे प्रमुख शिक्षक होते. हे बघा इथे सफेद जास्वंद बघायला मिळतोय. छान आहे ना. ही बघा ही आली मुलांची आवडती जागा, गार्डन, ज्याच्यासाठी मगाशी चिमू रडत होती इकडे येण्यासाठी. चला मग करूया थोडासा एन्जॉय. बस याच्यावर नाही तुटलंय. पकोडाचा छोटा पकोडा. इथे या आतमध्ये 10-15 मिनिटासाठी फिल्म दाखवली जाते. ती फिल्म हॉलसारखं आहे, थिएटरसारखं. इथे अशी लायब्ररी आहे आणि पुस्तकालय सुद्धा आहे.
बुद्धांचं वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून गोष्टी सांगितल्यात त्यांच्या जीवनातल्या. मेन एंट्रन्सला अशी हत्तीची अशी मूर्ती आहे. हत्तींना बुद्धांच्या शांत, संतुलित आणि सतर्क स्वभावाचं प्रतीक मानलं जातं. तर आता झाली संध्याकाळ. आम्ही आलो इकडे बाहेर. थांब ना एक मिनिट. बघा किती छान वाटतोय सूर्यास्त बघायला. मन अगदी प्रसन्न करून टाकेल असा हा सूर्यास्त आहे. मला पण फायनली आम्हाला बोट मिळाली आहे. आम्ही आता जातोय रिटर्न. संध्याकाळचं तर खूपच छान वातावरण आहे आणि बोटमध्ये तर हवा खूपच छान लागेल. चला एन्जॉय करूया. चला तर मग आता भूक लागली होती. मग हॉटेलमध्ये आलो, जेवलो आणि मग घरी गेलो. तर मग कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.